विजयजी जगताप. आता मी एक 6-7 महिन्यानंतर प्लॉटवरती आलो आहे. प्लॉट अगोदरचा आणि आत्ताच्या ह्याच्यात बराच फरक पडला आहे आणि आत्ताची जी डेव्हलपमेंट वगैरे जी बघून पूर्ण प्रसन्न वातावरण वाटतं आणि सगळे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. आणि मला ही 100% खात्री आहे की 100च्या 100 प्लॉट जे काय आहे 100% प्लॉट विकले जातील आणि त्यासाठी तुम्हाला अभिनंदन. 50% प्लॉट ते गेलेले आहेत. राहिलेले 50% प्लॉट तुमचे येईल. एक महिन्याच्या आत जावे अशी सर्वांतर मी शुभेच्छा देतो. माझं नाव दोंडेबा रघुनाथ तुपे, मुक्काम पोस्ट वडतुंबी, तालुका बोर, जिल्हा पुणे. इथलंच आहे प्रॉपर म्हणजे, आणि इथंच बोरमध्येच राहतो. लोकेशन पण चांगलं भेटलं आणि जागा पण चांगली भेटली, मनासारखी भेटली. बोरपासून जवळ आणि सर्व गोष्टी जवळ पडतात, त्यामुळं जरा सिटीमध्ये पडतं जरा. माझं नाव मोहन बबन वाडकर, मी माजगाववरून आलेलो आहे. तिथं राहण्याची सोय चांगली आहे. नदी लोकेशन चांगले, रस्ता आहे. आम्ही पूर्ण बोर तालुक्यामधला पूर्ण सर्वे केला काय, तर मार्केट आपल्याला थोडक्यात जवळ आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती बोरमधल्या ह्याच्यामध्ये सिटीमध्येच मेन येतो. आणि या हिशोबाने पाण्याची सुविधा, लाईटीची, सगळ्या गोष्टीची, आणि गावातून त्या भागातून आपल्याला यायला मोकळा भाग असल्याकारणाने त्या ठिकाण आपल्याला थोडक्यात आवडले. तर आत्ता गुंठ जर वरती विचारला आपण, म्हणजे थोडक्यात 1 किलोमीटरच्या अंतरावर बोला तर तिथं 13 लाख रुपये, 12 लाख रुपये, म्हणजे 12च्या पुढं. आणि इथं आपल्याला जे मिळाले ते कमीत कमी 5चे रेंज असल्यामुळं आणि सर्वसामान्य लोकांना ते व्यवस्थित पद्धतीने हँडल करता येईल अशा पद्धतीने. माझं गाव बालवडे, राहायला सध्या भोरमध्ये आहे, श्रीपाद सोसायटीमध्ये. ते मुलांचं असं म्हणणं आहे की चला मोकळं आपलं बांधकाम करायचं. मी पहिल्यांदा औरंगाबादला राहिलो होतो, तिथं माझं रोडवरती घर होतं. तिकडे सर्व्हिस संपूर्ण मी इकडे आलेलो आहे. पोरांचं असं म्हणणं होतं की फ्लॅट नको आहे, स्वतःचं वेगळं बांधून पाहिजे, म्हणून आम्ही हा प्रस्ताव ठेवला होता. मेन म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हा पाण्याचा. नदीजवळ आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी जरी बोर घेतले, नाही भविष्यात काय झालं तरी पाणी लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि कसे रोड होतात, रस्त्याची कामं होतात, लाईट पण येते. सगळ्यात मेन मोठा प्रॉब्लेम राहतो तो पाण्याचा. आणि तो नदीजवळ असल्यामुळं आणि निसर्ग सौंदर्य बरं वाटतं असं की चला राहण्याच्या बेसवर चांगलं आहे आपल्याला असं. गेले काही वर्षापासून आम्ही या ठिकाणी म्हणजे एक सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असणाऱ्या असे प्लॉटिंगच्या शोधामध्ये होतो. आणि मी तर सर असं मनापासून धन्यवाद देतो की रघुनंदन पार्कच्या सर्व टीमने आम्हाला जे सर्वसामान्यांसाठी जे प्लॉट या ठिकाणी उपलब्ध केलेत अतिशय कमी बजेटमध्ये, या माध्यमातून या ठिकाणी आम्ही रघुनंदन पार्कसाठी इंटरेस्टेड झालो आणि प्लॉटला बुकिंग केलं. गुंतवणुकीसाठी प्रोजेक्ट जागाही छान आहे, मोकळी हवा आहे. पुणे मुंबईच्या ठिकाणी जास्त प्रदूषण, जेवढं आपण निसर्गाच्या सानिध्यात राहू तेवढं आपण निरोगी आणि मस्त राहू शकतो. माझं नाव भूषण निगडे, मी भोरचाच आहे, माझं गाव टिटेकर आहे. रघुनंदन पार्कबद्दल माझे जे फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी 1-2 प्लॉट घेतले होते आणि त्यांच्या रेफरन्समध्ये मला कळलं की मग आम्ही आमचे इतर सर्कल सगळे फ्रेंड्स म्हणून आम्ही इथे 2-3 प्लॉट्स अजून घेतले. ह्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं, एकतर थोडं सिटीपासून थोडंसं साईडला आहे आणि हवेशीर आहे, नदीजवळ आहे. आणि जे प्लॉटची जी रचना केली, जे प्लॉटिंग केलेले आहेत ते एकदम उत्कृष्ट प्लॉटिंग केलेले आहेत, ज्यांनी ते एकदम बघितलं की लगेच घेण्याचं इच्छा होते, अशा प्रकारचे प्लॉटिंग आहेत. एलाईट त्यांनी मला भरपूर चांगलं कॉपरेट केलं. त्यांचे स्टाफ पण चांगले होते, त्यांनी दाखवलं व्यवस्थित, प्लॉटची प्रॉपर माहिती दिली, पेपर्स, डॉक्युमेंटेशन सगळं क्लिअर त्यांनी सांगितलं. आणि रिजनेबल रेटमध्ये आहे, प्रत्येक शेतकऱ्याला परवडण्यासारखं आहे, म्हणून प्रत्येकाने जे इन्व्हेस्ट करावं अशी तरी माझी इच्छा आहे. 2000 स्क्वेअर फीट आणि 2000 स्क्वेअर फीटपासून पुढे इथे बंगलो प्लॉट्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. अतिशय टायटल क्लिअर असे हे प्लॉट्स आहेत आणि राहण्यायोग्य असं हे लोकेशन आहे.